सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो। अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांकडून नको। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। 26 एप्रिलला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी। तर या स्वामी समर्थ महाराजाच्या पुण्यतिथीमध्ये आपल्याला काही सेवा हे करायच्या असतात, कारण या काळात पृथ्वीवर स्वामी तत्व आणि दत्त तत्व जास्त प्रमाणात जागृत होतं। त्यामुळं आपण या काळात ज्या काही सेवा करतो त्या 100 पटीनं प्रभावी ठरत असतात। त्यामुळं आपल्याला 26 एप्रिल म्हणजे महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत सेवाही करायची असतात। 31 मार्च स्वामी प्रकट दिन, या दिवशी आपण सेवा तर केलीच, तरी पण आपल्याला आता 26 एप्रिलला महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत सुद्धा स्वामी सेवाही करायची आहे। तर आपली काहींची इच्छा 31 मार्च म्हणजे 31 मार्चला जो स्वामी महाराजांचा प्रकट दिन होता ना, त्या दिवशी काहींची इच्छा पूर्ण झाली, परंतु काहींची इच्छा ही त्या दिवशी पण पूर्ण झाली नाही। मग आपली इच्छा पूर्ण का झाली नाही? आपण इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून महाराजापुढे रडतो, त्यांना भांडतो। कधी कधी आयुष्यातनं खूप दुःख येतं, खूप यातना हे आपल्याला सहन करावं लागतात। असं वाटतं खरंच देव आहे का, इथपर्यंत आपल्या मनात शंका उत्पन्न होते। तर हीच वेळ असते आपल्या स्वामी सेवेच्या परीक्षेची। त्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवा, इथूनच स्वामींची लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो स्वामी महाराजांचा। परंतु तुम्ही विश्वास ठेवा, तुमचा विश्वास डगमगू देऊ नका, कारण जेव्हा आई आपल्या बाळाला हवेत फिरकावते ना, तर काही क्षण ते बाळ हवेत असतं, परंतु ते हसत असतं, कारण त्याला विश्वास असतो की आपली आई आपल्याला खाली पडून देणार नाही। हाच विश्वास आपला स्वामी महाराजांना हवा। कधी कधी वाटतं हे शक्य आहे का, परंतु तुम्ही हे लक्षात घ्या की तुमच्या कुवतीच्या बुद्धीच्या जोरावर शक्य आणि अशक्य हे तुम्ही ठरवत असतात। तुमची कुवत जशी, तुमचे विचार तसेच तुम्हाला त्या गोष्टी शक्य आणि अशक्य हे वाटत असतात। ह्या जगात अशक्य असं काही नाही। इम्पॉसिबल हा शब्द जर पाहिला तर आय एम पॉसिबल हा सुद्धा शब्द ठरू शकतो। तसंच ह्या जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही। स्वामी जे देतात ना ते तुमच्यासाठी चांगलंच असतं, हे लक्षात ठेवा। ते देत नाहीत याचा अर्थ आपल्याला पुढे चालून ते आपल्यासाठी चांगलं नसतं। तर तुमच्या त्यांच्यावर फक्त विश्वास हवा। आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलं आहे की बिलीव आणि ट्रस्ट, म्हणजे तुमचा महाराजावर विश्वास हवा की ट्रस्ट हवा हे तुमचं तुम्ही ठरवा। कधी कधी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप उशीर होतो, परंतु कदाचित पुढे जाऊन ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली नसते, हे लक्षात तुम्हाला आलं पाहिजे। कारण असं होतं की तुम्हाला वाटतं ही मला गोष्ट मिळावी, परंतु ती तुमच्यासाठी पुढे जाऊन चांगली नसतं, आणि ती गोष्ट जर तुम्हाला मिळाली नसेल तर असं समजा की ह्यापेक्षा तुम्हाला महाराज कितीतरी पटीनं काहीतरी चांगलं देणार आहेत, म्हणून ती गोष्ट तुम्हाला उशिरा मिळत असेल। फक्त इथं विश्वास ठेवा, महाराजांवर ट्रस्ट ठेवा। तुमची कोणती जर कठीणातील कठीण इच्छा असेल तरीसुद्धा महाराज ते नक्कीच पूर्ण करतील। फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि सेवा करायला विसरू नका। स्वामी पुण्यतिथीपर्यंत आपल्याला 21/11 किंवा 1 दिवसाची पण स्वामी सेवा तुम्ही करू शकता। जसं की तुम्ही स्वामीचरित सारामृताचं पाठ करू शकता, तारक मंत्राचं पाठ करू शकता, नामजप करू शकता। सर्वात मोठी सेवा म्हणजे नामजप, ते तुम्ही करू शकता। परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही सेवा करायची असेल, बघा ना, तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते, परंतु काही कारणास्तव ते पारायण तुमच्याकडून होत नाही, कारण घरात लहान मुलं असतं, तुम्ही नोकरीला बाहेर जात असतात, त्यामुळं पारायण करणं कसं शक्य होत नाही। गुरुचरित्र पारायणाचे नियम पण खूप असतात। घरात काही लोक हे मांसाहारी करणारे असतात, त्यामुळं आपल्याकडून ते पारायण होत नाही, परंतु तुमच्या मनात असतं की आम्हाला पारायण करायचे। तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता। तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तर तुमच्या कितीही गंभीर समस्या असू द्या, संकट असू द्या, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा नक्कीच मिळतो। गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाने कोणत्याही व्याधी होत नाहीत, मनुष्य दुःखमुक्त होतो। घरात गुरुचरित्र वाचल्याने घरातील वातावरण आनंदमय चैतन्यमय होतं। पितृदोष आणि वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायणाकडे पाहिलं जातं। लग्न जमत नसेल, नोकरी लागत नसेल, करिअर, आरोग्य इत्यादी समस्या असतील
तर त्यावर तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्कीच करा। आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, प्रारब्ध दोष, पितृदोष यावर रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण केलं पाहिजे असं स्वामी गुरुमाऊली आपले सांगतात। गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं नाही तर त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र पठण नक्की करावे, त्यामुळे आपल्याला पारायण केल्याचं पुण्यही मिळतं। एक श्लोकी गुरुचरित्र तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला ते नक्कीच मिळेल। तर हे श्लोक कसं म्हणायचा, तर ही सेवा तुम्ही 11 दिवसाची करू शकता किंवा 1 दिवसाची सुद्धा तुम्हाला जर सेवा करायची असेल तर तुम्ही हे करू शकता। ही सेवा करताना योग्य वेळ ठरवा किंवा कोणत्याही वेळी तुम्ही ही सेवा करू शकता, परंतु आपण एक जरी वेळ ठरवली आणि त्यावेळेस जर सेवा केली तर ती सेवा लवकर फलदायी ठरते आणि आपली इच्छा ही लवकर पूर्ण होते। म्हणून शक्यतो तुम्ही एक वेळ नक्कीच निवडा। 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही स्वामी सेवा करायची नाही, म्हणजे पारायण हे आपल्याला करायचं नाही, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते। लक्षात ठेवा, 12 ते 12:30। तर आता हे किती वेळा पठण करायचं आहे, तर आपल्याला एक श्लोकी 108 वेळा म्हणायचे, त्यापेक्षा कमी तुम्ही करू नका, कारण 108 वेळा म्हणायला आपल्याला 15 ते 20 मिनटं लागणार नाहीत। त्यामुळे ही सेवा आपल्याला 108 वेळा म्हणायची। ही सेवा करण्या अगोदर आपल्याला संकल्प हा करायचा असतो। नारळ, खडी साखर घेऊन तुम्ही स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या मंदिरात जा आणि तिथं संकल्प करा। तुम्ही काय संकल्प करायचा आहे, तर मी ही सेवा करणार आहे, किती दिवसाची करणार आहे ते तुम्ही अगोदर सांगा आणि संकल्प करताना सांगा तुमची इच्छा मनोकामना काय, हे तुम्ही इच्छा मनोकामना महाराजांना सांगा। बघा, तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, नक्कीच पूर्ण होईल। जसे की तुम्हाला संतान प्राप्ती, विवाह, नोकरी, करिअर या काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही स्वामी महाराजांना सांगा आणि बघा तुमची कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होईल। तुमच्या घराजवळ जर मंदिर नसेल तर तुम्ही नारळ, खडी साखर घरातील मंदिरामध्ये ठेवला तरीही काही हरकत नाही। फक्त स्वामी सेवा करताना किंवा संकल्प करताना तुम्ही अखंड हा शब्द वापरायचा नसतो, हे लक्षात ठेवा। नंतर ही सेवा कोणी करू नये, स्वामी सेवा ही सर्वांनी केली तरी चालते, परंतु सुतक, विटाळ, मासिक धर्म असेल त्यांनीही स्वामी सेवा करू नये। स्वामी सेवा करताना घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह ठेवा। श्लोकी पारायण करताना आपल्याला हे मोठ्याने म्हणायचं आहे, त्यामुळं आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होईल, घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण नक्कीच राहील। नंतर आपली ही सेवा झाल्यानंतर महाराजांना तुम्ही नैवेद्य दाखवा, आरती करा, हे करायला विसरू नका। जो काही नैवेद्य तुम्ही घरात जेवण बनवलं असेल तो नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता। तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण करू शकता। गुरुकृपेने तुमची कुठलीही इच्छा मनोकामना असेल ती लवकर पूर्ण होते, त्यामुळं तुम्ही गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण हे करू शकता। हे पठण करताना सुद्धा आपल्याला संकल्प करायचा असतो, किती दिवसाची सेवा ते सांगायचे असते आणि अखंड हा शब्द वापरायचा नसतो। म्हणून तुम्ही हे सेवा नक्कीच करू शकता। तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील ते स्वामी महाराज, दत्त महाराज नक्कीच पूर्ण करो, हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।